अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे नगर परिषदेवर 2021 पासून प्रशासक आहे। येत्या 2 डिसेंबरला नगर परिषदेमध्ये मतदान होणार आहे। त्यामुळे मतदार राजा कोणाला कौल देतो पाहणं महत्त्वाचं आहे, कारण धामणगाव रेल्वे नगर परिषद क्षेत्रातील सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। रस्ता, वाहतूक कोंडी, सार्वजनिक शौचालयाची मोठी समस्या असल्याचं धामणगाव रेल्वेकर सांगतायत। पाहूया। धामणगाव रेल्वे जर आपण पाहिलं तर अतिशय छोट्या छोट्या गल्ल्या या ठिकाणी आहे। मुख्य चौका जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर जर बघितलं तर वाहन सुद्धा लावायला या ठिकाणी जागा नाही। असे अनेक मुद्दे धामणगाव रेल्वेमध्ये आपल्यासोबत नागरिक आहे, आपण त्यांच्यावर सुरुवातीला पत्रकारांना विचारूया। धामणगाव रेल्वेमध्ये एखादं जर मोठं वाहन आलं तर ट्रॅफिक जाम होते का? निश्चितच ट्रॅफिक जाम होतं। खरं म्हणजे धामणगाव शहराचे जे रस्ते आहेत ते 90 अंशाच्या काटकोनात मोडलेले आहेत। अरुंद रस्ते आहेत, कंजेस्टेड एरिया आहे। आताही धामणगाव शहरात नव्यानं होणारे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे किंवा ज्या सगळ्या त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसते, त्याच्यामुळे आणखीच गर्दी वाढते। जवळपास 65-64 ग्रामपंचायती 62 ग्रामपंचायतींचा विस्तार असलेला हे धामणगाव, तिथे येणाऱ्या लोकांची गर्दी ते पाहता अप्रोच रस्त्यांची सोबतच अप्रोच रस्त्यांसोबत वन वे ट्रॅफिक झालं किंवा वाहतुकीच्या समस्येला निराकरण करण्यासाठी ज्या काही उपाययोजना आहेत त्या राबवणं अत्यंत गरजेचे आहे। या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ते मार्केट लाईनमध्ये तर मुळीच दिसत नाही सर। अतिक्रमण आहे का या ठिकाणी जास्त? सर अतिक्रमण आहे, पण अतिक्रमण कसं आहे की जे फुटपाथ आहे त्यावर अतिक्रमण आहे, म्हणजे मुख्य बाजारपेठेत असं अतिक्रमण नाही आहे। कारण कसं आहे की सगळे जे व्यापारी आहेत ते वेल एस्टॅब्लिश आहे, त्यांचं स्वतःचं दुकान आहे आणि इथे राहणं दुकान समोर आणि वर राहणं किंवा मागे असं त्यांचं तिथे निवासाची व्यवस्था। वाहनतळ नाही हां, इथे वाहनतळ नाही आहे, त्यामुळे सगळ्यांना आपल्या घरासमोर किंवा घराच्या मागे जे वाहने उभी करावी लागतात, तर ती एक समस्या आहे। शास्त्री चौकापासून तर तिकडे मंगरूळ फाट्यापर्यंत शाळा कॉलेजेस आहे आणि त्या ठिकाणाहून विद्यार्थी येतात जातात आणि रोड इतके अरुंद आहे आणि रोड खराबसुद्धा आहे। मला एक समजत नाही काही हे इतके वर्षापासून पब्लिक त्रास होऊन राहिलेला आहे आणि प्रशासकाला माहीत नाही, प्रशासकांनी काही केलेलं नाही आहे असं मला वाटते। याच्याबद्दल आम्ही वारंवार पाठपुरावासुद्धा केलेला आहे शासनाला, नगरपालिकेला, सोसायटीतर्फे। तर हे आवश्यक गरजा आहेत ते तर व्हायला पाहिजे। तुम्ही 11-11:30 नंतर तिथून जाऊ शकत नाही, इतकी परिस्थिती खराब असते। हे मुख्य मार्ग आहे, हा गावातला जे शहराची व्यापारपेठेचा हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावर कुठेही लघवी करायची सुद्धा व्यवस्था नाही आहे। बाहेरगावचे जे लोक येतात त्यांनी कुठे जावं आणि काय करावं हे त्यांना प्रश्न पडतो। महिला येतात त्यांच्याकरता शौचालय उपलब्ध नाही आहे, गाड्यांचं अतिक्रमण भरपूर राहते। त्याच्यानंतर फुटपाथ जे बनवले होते त्या फुटपाथवर आमचे व्यापाऱ्यांचे अतिक्रमण झालेलं आहे आता, कारण फुटपाथचे जनतेला चालण्याकरता नाही आहे, फक्त आमचं सामान ठेवण्याकरता आम्ही वापरून राहिलेलं आहे। त्याच्यानंतर गावातली साफसफाईची व्यवस्था फार बिघडलेली आहे। जसं वकील साहेबांनी आता सांगितलं की अंजनसिंगी रस्ता जो आहे, सगळे गावातले सगळे शाळा कॉलेजेस त्या रस्त्यावर असून इतकी दुरावस्था झालेली आहे त्या रस्त्याची आणि त्या रस्त्यावरून लहान लहान मुलं येताना अपघाती फार होतात, त्यांच्या दगावण्याची शक्यता राहते। अशा परिस्थितीमध्ये त्या मार्गाकडे कोणाचंही लक्ष नाही आहे। जे कोणी निवडून येते ते फक्त आपलं मतांचं राजकारण करतात। शहरात मुख्य मार्गापासून गांधी चौकापासून 100 मीटरच्या अंतरावर 2 मुख्य मंदिर आहेत तिथे आणि त्या मंदिरासमोर अवैध कत्तलखाने चालू आहे। बरेच वर्षापासून त्याची आमची मागणी आहे, परंतु त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, कारण ते मतांची राजनीती करून राहिले सगळे लोक। धामणगाव रेल्वेची जी समस्या आहे ती सांगितलेली आहे। आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे सत्तेमध्ये बसतील त्यांनी यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे हीच अपेक्षा या सर्वांची आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, धामणगाव रेल्वे, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.